स्वतःच्या घरात पावसाचं पाणी शिरलेलं असताना सामाजिक कार्यकर्ते रुपेश कुमार भोसले यांनी मदतीला धावून जात नागरिकांना भोजन देत एक आदर्श निर्माण केला। रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांच्या घरात कमरे एवढं पाणी, तांदूळ, ज्वारी, गहू पाण्यात, तरीही ते लोकांच्या घरांची काळजी घेत होते, लोकांना जेवण देत होते। लोकांसाठी स्वतःच्या घराची पर्वा नव्हती। जुन्या विडी घरकुल भागात मुसळधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी पहाटे 4 वाजता पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, आमदार विजयकुमार देशमुख यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली। पाण्याचा वेग इतका होता की पहाटे कामाला जाणारे सुदर्शन यनगंटी हे पाण्यात वाहत जात होते। त्याचवेळी रुपेश कुमार भोसले यांनी कसलाही विलंब न लावता स्वतः पाण्यात जाऊन त्यांची कॉलर पकडून त्यांना सुरक्षित स्थळी नेलं। पावसाचा इतका भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे घरकुलमध्ये की पावसाच्या पाण्यामुळे वरून पाणी वाहत येत असल्यामुळे लोंढा पाण्याचा या जी ग्रुपला पाणी इतकी कमरेपर्यंत गेलेलं आहे। लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे। लोकांचा अनाज, पाणी, धान्य, कपडे सर्व वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि या ठिकाणी एक व्यक्ती आपले तुळजानगरमधून गाडीवर कामाला जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, ते स्वतः गाडी घेऊन वाहत खाली पर्यंत आले जी ग्रुपपर्यंत, तुळजानगरमधून जी ग्रुपपर्यंत। त्यांना काही गाडी तर वाहून त्यांनी गेली, पण हे पण ते वाहून जात होते, तरी त्यांना कॉलर धरून ओढून काढून पाण्यातून त्यांना आज या ठिकाणी आणलेलं आहे। त्यांचं नाव सुदर्शन यनगुंटला असं आहे। त्या व्यक्तीला आपण बाहेर काढून स्वतः त्यांना थांबू केलेलं आहे पाण्यातून, आणि कमरेच्या वरपर्यंत पाणी